सर्वांना शुभ सकाळ। तर खूप छान अशी सकाळ झालेली आहे, बघू शकता तुम्ही। खूप मोठा पाऊस पडत आहे आमच्या गावामध्ये, खूप मुसळधार पाऊस पडत आहे आणि 2-3 दिवस खूप जास्त ऊन होतं आणि एकदम पाऊस पडायला, त्यामुळे झाडांना मस्तपैकी आंघोळ व्हायला लागले आज असं वाटायला लागले। रोज पाणी घालायला लागत होतं, झाडांना काळजी घ्यावी लागत होती कारण खूप कडक ऊन होतं। तर तुम्हाला दाखवतो, चला माझी बाग दाखवतो तुम्हाला। तर ही बघा जास्वंदीची फुलं, या साईडला सगळे जास्वंदीचे झाड लावलेत आणि किती छान छान जास्वंदीची फुलं आलेली आहेत। ही अलमांडाची झाड आहे, तर रोज भरपूर अशी फुलं येतात आणि ह्या साईडला पण आपण बरीपैकी खूप चांगली व्हरायटीची फुलं लावलेली आहेत। तर इथं बघा सदाफुली लावल्या, 2 कलरमध्ये सदाफुली आहे, इकडं आहे आणि इकडं पण जास्वंदीची फुलं आलेली आहेत। तिकडं एक वेगळी जास्वंदी आहे लाल कलरची, इकडं पेरूचं झाड आहे, इकडं पांढरी चाफ आहे आणि आम्ही चुलीवर जेवण केलेलं। खरं पाऊस कसला भारी यायला लागलाय बघा। तर इकडं सगळी आपली गौरीची फुलं आहेत आणि बाकी सगळी लिली वगैरे ह्या साईडला लावलेली आहे आपण। आणि पावसात खरोखर लय भारी वाटायला लागले, लय मस्त वाटायले। तर हे झाडाचं तुम्हाला मी पाठवलेलंच आहे व्हिडिओमध्ये, कसली भारी कलर आलेत बघा ह्याच्यातले। तुम्हाला कुठला कलर आवडते कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। तर हा बघा डार्क पिवळा कलर आहे, हा जांभळा कलर किंवा वांगी कलर म्हणू शकता, वांगी कलर आहे आणि हा डार्क पिवळा कलर आहे, हा पांढरा कलर आहे आणि हा गुलाबी कलरची फुलं आले, कसलं भारी दिसते बघा तिथं। आणि इकडं पाठीमागच्या साईडला रातराणी आहे, कनेरी आहे, प्राजक्ता आहे, परत पेरूचं आहे तिकडं आपला देशी चाफा आहे, त्या साईडला कृष्ण कमळ आलेलं आहे। ती सगळी फुलं मला काढायचे, खरे हातात मी छत्री पकडल्या त्यामुळे मला काढायला झाले। तर इकडे बघा निळ्या रंगाचे आपले गोकर्ण आहेत, त्या साईडला ख्रिसमसचं झाड आहे, गौरीची झाडं आहेत आणि त्या साईडला तुम्हाला मी दाखवतेच प्रत्येक व्हिडिओमध्ये। इकडं कोलेसचं वगैरे झाड आहे बघा, खूप मस्त असं वातावरण झालेलं आहे पावसामुळं आणि झाडांना पण भारी वाटत असेल थंड। तर हे बघा गौरीच्या फुलामध्ये किती छान छान व्हरायटी मांडल्या, डबल कलरमध्ये वगैरे। आणि ही तुळस आहे, ती वेगळी तुळस आहे, कुठली तुळशीला नाव सांगा तुम्ही, आयुध्याची तुळस असं म्हणतात, काळी तुळस। तर ती कुठली तुळस आहे ती पण सांगा मला। हळदी कुंकूचं झाड आहे बघा इकडं। आणि काय दाखवू तुम्हाला, इकडं बघा मोगऱ्याची झाडं आहेत, टोमॅटो पण लागलेत बरं का। हे बघा टोमॅटो, मोठा पाऊस असल्यामुळे वरती पाणी साठले आणि ही पांढरं गोकर्ण आहे। इथं बघू शकता तुम्ही पेरूच्या झाडावर आले, तिकडे पिंपळाचं सुद्धा झाड छान छान फुलं आलं। झेंडूला नवरात्र सुरू आहे आणि झेंडूची पण फुलं आहेत आपल्या इथं। आणि हे डेलियाचं म्हणतात त्याला, भरपूर अशी आता खरं तर ह्याचा सीझन आहे, भरपूर कलरचे ह्याच्यामध्ये कलर असतात। तर कसलं भारी दिसते बघा। इकडं कनेरी आहे, प्राजक्ता आहे, इकडं लिंबूच्या झाडाला आपले लिंबू लागलेले आहेत आणि इथं आळूची पानं बघा। आम्ही इकडे कॅन्डात नाही, आळू आमच्या स्वतःचा घरचा आहे आणि मी इथं मध्यंतरी लावलेली झाडांना मस्तपैकी अशी पालवी फुटलेली आहे देशी गुलाबाला। तर असं ओव्हरऑल माझं संपूर्ण गार्डन मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। अजून सुद्धा व्हिडिओ बघितले नसले माझ्या यूट्यूब चॅनलचे ते व्हिडिओ बघा, खूप छान छान माहिती असणारे व्हिडिओ आहेत। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। झाडे लावा, झाडे जगवा।